महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्ष जे नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत नागेश पल्ल्याळ हे काही कारणास्तव BRS पार्टीत गेलेले होते, मात्र आता ते पुन्हा भारतीय जनता पार्टीत परतलेले आहेत। त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नागेश पल्ल्याळ कुठल्या प्रभागासाठी अर्ज भरला आणि काय? मी प्रभाग क्रमांक 9 आणि 10 साठी अर्ज भरलेला आहे। पक्षांनी त्या अर्ज दोन्हीकडे भरायला सांगितलं आहे। अजून पक्षाची निश्चिती नाही, कुठे उमेदवारी द्यायची किंवा कोणाला मिळेल ह्याची काही माहिती नाही, पण पक्ष म्हणून मागणी करावं म्हणून मी आपली मागणी केलेली आहे। पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीनं मला जे आदेश येईल त्या आदेशाला मी पालन करेन। विधानसभेला तुम्ही पक्ष सोडून गेलेला होता, मालकशाही विरोधात तुम्ही खुलेआम बोलत होता, आता पुन्हा भाजपमध्ये आलात, शहर उत्तरमध्ये तुम्हाला तिकीट मिळेल। मी म्हणतो ना, मालकशाही विरुद्ध असेल किंवा पक्षाच्या विरुद्ध असेल, पक्षाच्या विरुद्ध बोलणे त्या व्यक्तिशः मला एक प्रकारचा राग होता, पण आमचे मतभेद होते, मनभेद नव्हते, पण त्या माध्यमातून मालकाने जेव्हा आम्हाला बोलवून समजूत काढली त्यानंतर आम्ही घरवापसी केली आणि आत्ता मी असं ठरवलं की दोन्ही देशमुख असतील किंवा पक्षश्रेष्ठी जे असतील दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करेन। विजय देशमुख की सुभाष देशमुख? मी दोन्ही देशमुखांचं मी म्हणतो ना, मी आता पक्ष म्हणून मी काम करायला सुरुवात करणार आहे आणि ज्या पद्धतीने ते आदेश पक्षाचं येईल ते दोन देशमुखाचे नेतृत्व तर नक्की स्वीकारले। रोहिणीताई आहेत, विक्रमजी आहेत, सगळे सिनियर जे आहेत, जे माझ्या वडिलांबरोबर काम केले, त्या सगळ्यांचा आदेश मी पाळून आता काम करणार आहे। प्रभागासाठी इच्छुक आहे मी? विद्यमान 9मध्ये आहे मी। 9मध्ये तर माझं क्लेम ठेवलं आहे, पण OBC आणि ओपनमध्ये पण दिलं आहे, पण त्या माध्यमातूनच 10 नंबरसुद्धा मागणी करून ठेवलं आहे। ते 10 नंबरमध्ये येण्याचं कारण मोठ्या प्रमाणात तेलुगू भाषिकांचा एक वलय असलेला आणि आतापर्यंत भाजपकडं तो भाग नव्हता। जसं 9मध्ये गेल्यावेळी नव्हतं तसं 10मध्ये आपण यावेळेस प्रयत्न करून तिथेही कमल फुलवा अशी आशा आहे। मागच्या वेळी तुम्ही पूर्ण पॅनलला लीड घेतलेला होता, आता वेळी एकटे आहे तुम्ही, कोण असणार? नाही, मी म्हटलं मी एकटा नाही आहे, पक्षाचे बरेचसे कार्यकर्ते फॉर्म भरलेले आहेत, ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी पक्षाने आम्हाला आदेश दिला तर नक्की मी त्या पद्धतीनं 9ला जे केलं ते चमत्कारपर्यंत झालं। कधी जाहीर होईल किंवा अधिकृत कधी घोषणा? उद्या सकाळी 11-12 वाजेपर्यंत जाहीर होईल, त्यानंतर बी फॉर्म वाटायला चालू होतील। नाव असेल मग मी पक्षाकडे मागणी केली आहे, पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते मला मान्य असेल। आपल्यासोबत नागेश पल्ल्याळ होते, BRS पार्टीतून त्यांनी पुन्हा आपल्या स्वगृही परतलेले आहेत। त्यांनी प्रभाग 9 आणि 2 मध्ये दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागितलेले आहेत। पक्ष त्यांचा कितपत विचार करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जवळच्या अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर। सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून, फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात। या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत। जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प। 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये। पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल। पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी। या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था। प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये। बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025। अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61, 91 12 23 22 37, 91 12 23 22 38।